एक अतिशय महत्त्वाच्या या कार्यक्रमामध्ये त्यांची आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे ती आपल्या लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, दुसरे आपले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या प्रदेशचे प्रवक्त्या प्रेरणाताई गोंडराव आणि नगरसेविका दुसऱ्या आपल्या नगरसेविका राजश्रीताई बाहेती, प्रियंकाताई लद्दे, या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन करतात त्या कल्पनाताई गायकवाड, प्रदेशचे सचिव कल्पनाताई डांगे, सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व प्रदेशचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आता सोनरावताई म्हणल्याप्रमाणे बंधू नाही भगिनीनो, मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व व्यासपीठावरील आणि आपण सर्व समोर बसलेल्या सर्व भगिनीचं मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे आजचा हा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. एकीकडं आपल्या राज्याचे कर्तव्य दक्ष अशा प्रकारचं नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कृषी माऊली उत्सव म्हणजे आपल्याला एक मोठा बहुमान समाजामध्ये आपण नेहमीच म्हणतो नारीचं वंदन केलं पाहिजे, नारी शक्तीचं वंदन केलं पाहिजे. आणि म्हणून देवाभाऊनी आपल्यासाठी एक अतिशय चांगला निर्णय या निमित्तानं या ठिकाणी घेतलेला आहे. आपण पाहतोय त्याचा उल्लेख आमच्या भगिनीने या ठिकाणी केलं. 33% आरक्षणाकडे प्रेरणा गोंडरावताईचं लई फार लक्ष आहे. सगळ्याच आणि हे वस्तुस्थिती आहे. कारण आज देशाचा पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असतील,
या सगळ्यांना राहून राहून वाटतंय की देशाचं खऱ्या अर्थानं जर आपल्याला प्रगती करायची असेल तर या सगळ्या प्रवाहामध्ये महिलांना सहभागी करून घेतला, कारण ही मोठी शक्ती आहे, ही नारी शक्ती. तर या पुढील काळामध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये वंचित राहायला नको, त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे, त्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे आणि विकसित भारत म्हणून या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. आपल्या देशाचं जे स्वप्न आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं आणि महाराष्ट्राला विकसित करण्याचं जे स्वप्न देवाभाऊचं आहे, ते मला वाटतं या निर्णयामुळं त्यांचं हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्तानं आपल्याला आणि ते करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक अतिशय चांगलं काम प्रामाणिकपणानं, याचा अर्थ पुरुष प्रामाणिक नाहीत असं नाही, प्रामाणिकपणानं निष्ठेनं एक मेहनत करून, मेहनत अतिशय चांगल्या प्रकारचं मेहनत घेऊन या देशामध्ये आजतागत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, मला वाटतंय भारतीय संस्कृती या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि ही संस्कृती जपण्याचं, वाढवण्याचं आणि या देशाचं नाव लौकिक जगामध्ये करण्याचं जर ज्यांच्या हातून झालं असेल तर मला वाटतं आमच्या देशातल्या माऊलीमुळे झालं असं म्हणलं तरी वावगं होणार. कारण आपण पाहतोय की आई म्हणून, बहीण म्हणून अशा अनेक गोष्टी आणि जेवढं आपल्याकडे जी शक्ती आहे, मला वाटतं त्या शक्तीमुळं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि म्हणून याही पुढील काळामध्ये ही नारी शक्ती वाढवणं, महिलांना सक्षम करणं, महिलांच्या हातामध्ये मोठ्या मोठ्या जबाबदारी त्यांच्यावरती सोपवणं, अशा पद्धतीचा निर्णय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवाभाऊ या ठिकाणी करतायत. आणि आपण आज पाहतो की कुठलंही क्षेत्र असं नाही की त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये. आज संरक्षण सारख्या एका चांगल्या अतिशय महत्वाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा पुरुषापेक्षा महिलांचं आघाडी असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. हे अशा प्रकारची परिस्थिती आज देशामध्ये या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की हे होत असलेले निर्णय आपल्या महिलांच्यासाठी खूप मोठं महत्वाचे आहेत, अतिशय चांगले निर्णय आहेत आणि हे महिलांच्यासाठी हिताचे आहेत, समाजासाठी हिताचे आहेत, पुरुषासाठी हिताचे आहेत आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी सुद्धा ते अतिशय महत्वाचे आहेत. हे मी नम्रपणाला या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि मी आज एवढंच सांगू इच्छितो की लातूर जिल्हा या बाबतीमध्ये खूप अतिशय महत्वाचा जिल्हा. उत्तराताईंचे मी मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे. त्याचं कारण आहे, मला जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्याचा अनुभव घेतला. आमच्या या ताई ज्या वेळेला मी जिल्हा अध्यक्ष, माझ्यापेक्षा ते सिनियर आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांची दुसरी टर्म आहे, तिसरी टर्म आहे. आणि मला ज्या वेळेला चित्राताई वाघ भेटल्या त्यावेळेला त्यांनी म्हणले, साहेब तुम्ही त्यांना ताबडतोब इथं प्रदेशवर पाठवा. आम्हाला बोललो मी म्हणलो मी नवीन आहे, मला मार्गदर्शन करण्यासाठी राहू द्या म्हणून. आणि म्हणून एवढं चांगलं कार्य उत्तराताईंचं जिल्हा अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी झालं. खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की त्यांनी महामंत्री म्हणून जसं या जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केलं, एक पूर्ण राज्यामध्ये मी अभिमानानं आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेला
देवाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राखी पौर्णिमेचा कार्यक्रम आपण राखी बांधण्याचा कार्यक्रम आपण घेतला रक्षाबंधन. तर होनराताई आपण राज्यामध्ये प्रथम क्रमांकाला आणि त्याच्यामध्ये उत्तराताई आणि त्यांचं महिला मोर्चा पूर्ण जिल्ह्याचं अतिशय चांगलं काम त्यांनी करून या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं हे सुद्धा अतिशय महत्वाचं. आणि म्हणून अनेक गोष्टी त्यांना ज्या ज्या वेळेला जी जबाबदारी त्या ठिकाणी पक्षाने दिली त्या वेळेला ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पार पाडलं. आणि म्हणून त्यांचं महामंत्री म्हणून जी निवड झाली ते अतिशय योग्य व्यक्तीची निवड असं म्हणलं तरी वावगं होणार नाही त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ते 3 टर्म अध्यक्ष म्हणून काम केल्यामुळं ते महामंत्री म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केल्याशिवाय ते राहणार नाहीत. आणि त्यांचं या सर्व महाराष्ट्रातल्या महिला मंडळाचं जे काही काम असतील त्यांना निश्चितपणानं मदत होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. खरं म्हणजे लातूर जिल्हा परिषद तळेगावकर ताई अध्यक्ष म्हणून आज ते काम करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. मोरे ताई आज चांगल्या पद्धतीनं काम करतात. गोंडभरले ताई आज चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आमच्या प्रवक्त्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या असे काही प्रश्न येतील त्या वेळेला अतिशय चांगल्या रीतीनं आपली बाजू ते सातत्याने म्हणून अशा या सगळ्या अतिशय कार्यक्षम अशा प्रकारच्या महिला आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि त्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आमच्या शोभाताई पण या ठिकाणी उपस्थित आहेत. हे अतिशय चांगला योग आहे. आमचे भारती ताई आहेत, डांगेताई आहेत. आणि म्हणून असं एक चांगलं अशा प्रकारचं एक काम या महिला मंडळाच्या वतीनं महिला मोर्चाच्या वतीनं या देशामध्ये आज चाललेलं असताना आपण लातूरकर सुद्धा कुठंच मागे नाही हे आज आपल्याला आवर्जून आपल्याला सांगावं वाटतंय. आणि जिल्हा अध्यक्ष या नात्यानं मी अभिमानानं सांगू इच्छितो की लातूरचे ही महिला मोर्चा या सगळ्या कामामध्ये अतिशय पुढाकारानं हे काम पुढे पद्धतीनं चालवत आहेत. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि ज्या ज्या योजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या सर्व योजना आपल्या सर्वांच्या सहकार्यानं यशस्वी झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही एवढंच त्या निमित्तानं मी सांगतो. आणि आपल्या सर्वांना परत एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करून धन्यवाद देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण मंडळींनी आम्हालाही खूप मोठी चांगली मदत केली. मला वाटतं अध्यक्ष म्हणून काम करत असताना आम्हाला बऱ्यापैकी संधी मिळाली असंही म्हणावं लागेल. पण त्याबद्दल आपल्या सर्व भगिनींचं आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि मिळालं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपला एक भाऊ म्हणून विधिमंडळामध्ये जे काही आमच्यावरती जबाबदारी पक्षाने टाकलेली आहे ते सुद्धा जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणानं महिलांच्या प्रश्नाविषयी महिलांचे जे काही प्रश्न असतील ते विधान परिषदेमध्ये असो शासनाकडे असो अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करून न्याय मिळवून घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करू एवढंच आश्वासन या निमित्तानं देतो. आणि परत एकदा धन्यवाद देऊन आपल्या सर्वांचं या ठिकाणी एक भारतीय जनता पक्षाचं कार्यालय समोर आणि जिल्हाध्यक्ष नात्यानं परत एकदा स्वागत करतो, धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.